तर नमस्कार मंडळी. तर बघा, आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, कारण आज त्या गोष्टीला 2 वर्ष झाले. आज ही बुलेट बघताय, आज शिवजयंती. आज शिवजयंती दिवशीच वाघानं 2 वर्षापूर्वी ही गाडी घेतलेली. तर माझी ही ब्लॅक ब्युटी क्वीन आहे. तर आज ह्या ब्लॅक ब्युटी क्वीनला 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर ही वाघानं स्वतःच्या स्वबळावर स्वकष्टानं घेतलेली. जेव्हा आपण एखादी गोष्ट जर स्वबळावर स्वकष्टानं जर घेतो तर ती त्या गोष्टीची मजा वेगळीच असते. आणि बुलेट म्हणजे ना, तुम्हाला सांगायचीच गोष्ट नाही की बुलेटवर बसल्यावर काय रुबाब वाढतो. तर तुम्हाला माहिती आहे बुलेट कोण वापरतात? ही आपली ब्लॅक ब्युटी क्वीन. दुसऱ्या गाडीवर बसल्यावर आणि बुलेटवर बसल्यावर याच्यात खूप फरक पडतो. कारण ह्या गाडीवर बसला ना वेगळाच रुबाब वाढतो, अशी छाती फुगून येते. तर ही गाडी वाघानं स्वबळावर घेतलेली. तर हॅपी बड्डे ब्लॅक ब्युटी क्वीन, माझी काळी मैना. जास्त एवढी वाघाचं इन्कम पण नव्हतं, तरी पण वाघानं हौसेसाठी ही बुलेट घेतलेली. तर म्हणतात ना, हौसेला मोल नसतं. तर कारण अचानक जर मला जर काय झालं तर आणि गेलो तर काय सांगता येत नाही. त्यामुळं आपली हौस आपण जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत प्रत्येक क्षण आनंदात जगून घ्यायचा आणि आपल्या हौसा पूर्ण करायच्या. कारण एकदा लग्न झालं ना तर बाकीच्या कटकटी पाठीमागं माणसाच्या लागतात. त्यामुळं अगोदरच आपल्या हौसा पूर्ण करून घ्यायच्या. आणि आयुष्य टेन्शन सगळ्यालाच असतं. आयुष्यात फक्त आनंदी राहायला शिकायचं माणसाने. तर धन्यवाद.